माझ्या लाडक्या बाळा, आज तू माझ्यासमोर बसला आहेस, पण तुझे मन कुठे आहे? तुझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या आहेत, तुझं हृदय धडधडतंय आणि तुझ्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले आहे. हे मला दिसत नाही का? तुला वाटतंय की तू एकटा पडला आहेस. तुला वाटतंय की या अफाट जगात तुझं ऐकणारं आता कोणीच उरलं नाही. पण तू विसरतोयस की तू ज्याला स्वामी म्हणून हाक मारतोस तो तुझ्या प्रत्येक श्वासाचा साक्षीदार आहे. बाळा, आज तू का शांत आहेस? जगासमोर तू खोटं हसतोस, मी ठीक आहे असं सांगतोस. पण रात्री जेव्हा तू एकटा असतोस आणि उशी भिजवून रडतोस, तेव्हा मी तिथेच तुझ्या उशाशी असतो. तू पाडलेला प्रत्येक अश्रू जमिनीवर पडण्यापूर्वी मी माझ्या तळहातावर झेलतो. हे तुला माहिती आहे का? तुझ्या नशिबात जे दुःख लिहिलं आहे त्याचं ओझं मला द्यायला तू का घाबरतोयस? तू म्हणतोस ना, स्वामी मी किती काळ सहन करू? अरे, ज्या झाडावर जास्त फळं असतात त्यालाच जास्त दगडं मारले जातात. तू सहन करतोयस कारण तुझ्यामध्ये ती ताकद मी दिली आहे. पण आता तू थकला आहेस ना, मग आता तुझं हे ओझं माझ्या चरणी अर्पण कर. जोपर्यंत तू स्वतःच्या हिमतीवर सर्व काही करायचा प्रयत्न करशील तोपर्यंत मी फक्त तुला बघत राहीन. पण ज्या क्षणी तू म्हणशील की स्वामी आता माझे हात थकले आहेत, आता तुम्हीच सांभाळा, त्या क्षणी मी तुझं बोट धरायला धावून येईन. तुला वाटतंय की सर्व दरवाजे बंद झालेत, पण बाळा, जेव्हा एखादा रस्ता बंद होतो तेव्हाच मी तुझ्यासाठी एक दिव्य महाद्वार उघडत असतो. फक्त ते तुला बघण्यासाठी थोडा संयम हवा. आज तू या 1 तासाच्या संवादात आला आहेस, याचा अर्थ असा की आज मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तुझे सर्व संशय, तुझी भीती आणि तुझा अविश्वास आज या माझ्या पवित्र उंबरठ्यावरच सोडून दे. तुझ्या आयुष्यात आलेल्या या संकटांचा अर्थ असा नाही की मी तुला सोडून गेलो आहे. उलट मी तुला माझ्या अधिक जवळ घेण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली आहे. तू माझ्या प्रेमाचा भुकेला आहेस आणि मी तुझ्या भक्तीचा. आज रडू नकोस, कारण आजपासून तुझं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. तू माझ्या दारात आला आहेस ना, मग आता रिकाम्या हाताने जाणार नाहीस. फक्त या काही मिनिटांच्या संवादात तुझे कान आणि तुझं मन माझ्या शब्दांकडे लाव. मी तुला अशा एका प्रवासावर नेणार आहे जिथे तुला कळेल की तुझे स्वामी केवळ फोटोत नाहीत, तर तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या पुढे ढाल बनून उभे आहेत. बाळा, तुझ्या मनात एक शंका सतत घर करून बसली आहे ना. तू अनेकदा रात्री छताकडे बघत विचार करतोस, स्वामी मी तर तुमची एवढी मनापासून सेवा करतो, कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, मग माझ्याच नशिबात हे दुःखाचे डोंगर का बरं? मीच का तुमच्या परीक्षेला पात्र ठरलो? ऐक बाळा, तुझा हा संघर्ष तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला सोन्यासारखं झळाळी देण्यासाठी आहे. तुला वाटतंय की हे संकट म्हणजे माझी तुझ्यावरची नाराजी आहे, पण सत्य मात्र उलट आहे. ज्या झाडाला जास्त फळं लागतात त्यालाच लोक जास्त दगड मारतात. तसेच ज्या भक्तामध्ये काहीतरी मोठं करण्याची जिद्द मी बघतो त्यालाच मी अशा कठीण प्रसंगातून तावून सुलाखून काढतो. तू विचारतोस,
ही परीक्षा आहे की शिक्षा? मी तुला सांगतो, ही शिक्षा तर नक्कीच नाही. कारण स्वामी आपल्या लेकराला कधीच शिक्षा करत नाहीत. हा तर तुझ्या आत्मबळाचा कस पाहण्याचा एक काळ आहे. जेव्हा तुझी आर्थिक परिस्थिती खालावते, जेव्हा तुला रक्ताची माणसं परकी होतात, किंवा जेव्हा तुला आरोग्याच्या समस्या ग्रासतात, तेव्हा मी तुला हेच सुचवत असतो की बाळा, या नश्वर जगाकडे आशेने बघणं आता सोडून दे. फक्त माझ्याकडे बघ. तू आजवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसला आहेस. तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलास, पण शेवटी तुला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि अपमान. मी ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली आहे, जेणेकरून तुला कळावं की या जगात स्वामींशिवाय तुझं दुसरं कोणीच नाही. जेव्हा तू लोकांच्या गर्दीत असूनही एकटा पडतोस, तेव्हाच तुला माझ्या अस्तित्वाची खरी जाणीव होते. बाळा, हे तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वळण आहे. संकट जितकं मोठं असेल, तितकाच माझा चमत्कारही भव्य असेल. हे कधीच विसरू नकोस. तू म्हणतोस मार्ग दिसत नाही. अरे, पण तू डोळे मिटून माझ्या नामात कधी बुडालास का? तू संकटांची चिंता करण्यात इतका मग्न आहेस की तुझे स्वामी तुझ्या हाकेची वाट बघतायत, हेच तू विसरला आहेस. तुझ्या आयुष्यातील ही वादळं मी शांत करू शकतो, पण मला आधी हे बघायचं आहे की या वादळात तुझा माझ्यावरचा विश्वास किती डळमळीत होतो. ज्या क्षणी तू म्हणशील, स्वामी, ही परिस्थिती तुमच्या मर्जीने आली आहे आणि तुम्हीच मला यातून बाहेर काढाल, त्या क्षणी तुझ्या संकटाची तीव्रता अर्धी झालेली असेल. लक्षात ठेव, तुझ्या पाठीवर असलेला माझा हात हा केवळ एक आशीर्वाद नाही, तर ते एक अभेद्य कवच आहे. तू माझ्या नामाचा गंध कपाळावर लावला आहेस ना, मग जगाची काय ताकद आहे तुला पराभूत करण्याची? बाळा, आता तुझा सर्वात मोठा प्रश्न, स्वामी, चमत्कार कधी घडणार? माझं नशीब कधी पालटणार? तू रोज कॅलेंडरवरची तारीख बघतोस, रोज देवासमोर दिवा लावून विचारतोस की आज तरी काही चांगली बातमी मिळेल का? पण चमत्कार म्हणजे काय हे आधी नीट समजून घे. लोक म्हणतात चमत्कार म्हणजे जादू, जिथे एका रात्रीत सगळं बदलून जातं. पण माझ्यासाठी चमत्कार म्हणजे तुझा अढळ विश्वास. जेव्हा तू म्हणतोस की स्वामी, आता जे काही होईल ते तुमच्या मर्जीने, मी आता चिंतेचा त्याग केला आहे, त्याच क्षणी माझा चमत्कार तुझ्या आयुष्यात प्रवेश करतो. जोपर्यंत तू स्वतःच्या बुद्धीने आणि कर्माने संकटांशी लढतोस, तोपर्यंत मी तुला फक्त बळ देतो. पण ज्या दिवशी तू तुझे शस्त्र खाली टाकून म्हणतोस की स्वामी, आता तुम्हीच माझे सारथी व्हा, त्या दिवशी मी स्वतः रणांगणात उतरतो. माझा चमत्कार कसा घडतो हे तुला माहिती आहे का? मी कधीच आकाशातून प्रकट होऊन तुझ्या हातात सोन्याची मोहर देणार नाही. माझा चमत्कार खूप सूक्ष्म आणि नियोजनबद्ध असतो. कधी मी तुला अशा एखाद्या व्यक्तीला भेटवतो जी तुझ्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येते. तुला वाटतं तो योगायोग आहे, पण तो मी केलेला नियोजित बदल असतो. कधी तुला एखादा असा विचार सुचतो जो तुझ्या व्यवसायाची किंवा नोकरीची दिशा बदलून टाकतो. कधी कधी चमत्कार म्हणजे संकटांचं निवारण होणं नसतं, तर त्या संकटातही तुला मिळणारी कमालीची शांती असते. तुझ्या आजूबाजूला वादळ असूनही
तू जर स्थिर असशील तर समजून जा की तुझे स्वामी तुझ्या आत बसून तुझ्या मनावर राज्य करत आहेत. बाळा, तू विचार करतोस की माझं काम का अडकलंय, पण मी ते काम तुझ्या भल्यासाठीच थांबवलं असतं. मी तुला तेच देत नाही जे तुला हवं आहे. मी तुला ते देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे. जेव्हा तू एखादी गोष्ट गमावतोस तेव्हा तू रडतोस, पण तुला हे माहीत नसतं की मी तुझ्या पुढच्या प्रवासात अडथळा ठरणारी गोष्ट तुझ्या आयुष्यातून काढून टाकली आहे. हा सुद्धा माझाच एक चमत्कार आहे जो तुला भविष्यात समजेल. जेव्हा तू पूर्णपणे शरण येतोस तेव्हा तू विचार करतोस, स्वामी अजून किती परीक्षा घेणार. अरे, परीक्षा तर संपली, आता फक्त तुझ्या निकालाची वेळ आहे. तू जो 21 दिवसांचा संकल्प केला आहेस, जो नामजप तू मनातल्या मनात करतोयस, त्याचं फळ मी तयार ठेवलं आहे. तुला वाटतंय तू रिकाम्या हाताने उभा आहेस, पण तुझे हात तर माझ्या आशीर्वादाने भरलेले आहेत. फक्त ते बघण्यासाठी तुला अहंकाराचा पडदा बाजूला सारावा लागेल. लक्षात ठेव, माझ्या दरबारात उशीर आहे पण अंधार नाही. तुझ्या प्रत्येक कष्टाचा हिशोब माझ्याकडे आहे. तू पेरलेलं श्रद्धेचं बी कधीच वाया जाणार नाही. जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलं, आता मी कोसळून पडणार, तेव्हाच मी तुला माझ्या कुशीत झेलेन. तुला चमत्कार बघायचा आहे ना? मग आजपासून स्वतःला आणि तुझ्या सर्व चिंतांना माझ्या चरणी वाहून दे. मग बघ तुझ्या आयुष्यातील कठीण प्रसंग कसे फुलासारखे हलके होतात. बाळा, आता त्या जखमेबद्दल बोलूया जी जगाला दिसत नाही, पण जिची वेदना तुला रात्रभर झोपू देत नाही. ती जखम म्हणजे अपेक्षाभंग. तुला सर्वात जास्त दुःख शत्रूंनी नाही तर तुझ्या अत्यंत जवळच्या माणसांनी दिले ना, ज्यांच्यासाठी तू तुझं आयुष्य झिजवलंस, ज्यांच्या सुखासाठी तू स्वतःच्या इच्छांचा बळी दिलास, ज्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तू स्वतः रडत राहिलास. आज त्याच माणसांनी तुला एकटं पाडलं ना. तू आज रिकाम्या हाताने उभा आहेस आणि तुला त्यांची बोचरी निंदा ऐकू येते. ज्या हातांना तू आधार दिलास त्यांनीच आज तुला मागे ढकललंय. तू विचारतोस, माझं काय चुकलं? ऐक बाळा, तुझं काहीच चुकलं नाही. तुझं फक्त एकच चुकलं की तू माणसांमध्ये स्वामी शोधण्याचा प्रयत्न केलास. तू विसरला आहेस की ही दुनिया नश्वर आहे. इथे प्रत्येक नातं एका अटीवर टिकून असतं, पण माझ्या नात्यात कोणतीच अट नाही. तुला वाटतं की नात्यांमधील हा दुरावा म्हणजे तुझं दुर्दैव आहे, पण मी तुला एक गुपित सांगतो. मी तीच माणसं तुझ्या आयुष्यातून हळूहळू दूर केली आहेत, कारण मला माहिती होतं की तू ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतोस तेच तुझ्या आध्यात्मिक आणि मानसिक प्रगतीच्या आड येत आहेत. तुला ज्यांनी नाकारलं त्यांनी तुला खरं तर मुक्त केलं आहे. जर त्यांनी तुला चटके दिले नसते तर तू आज माझ्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलाच नसतास. जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा तुला वाटतं तुझं जग संपलं, पण मी म्हणतो तिथून तुझं खरं जग सुरू होतं. तू आत्तापर्यंत परक्यांच्या सुखासाठी धावत होतास, आता तू स्वतःच्या शांततेसाठी आणि माझ्यासाठी वेळ दे. ज्या दिवशी तू लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष करायला शिकशील आणि स्वतःला माझ्या चरणी अर्पण करशील, त्या दिवशी तुला कळेल की जगातील सर्वात मोठं नातं हे फक्त भक्त आणि भगवंत यांच्यातच असतं.
अपेक्षा करणं सोडून दे बाळा, कारण जिथे अपेक्षा असते तिथेच दुःख असतं. तू कर्म कर, प्रेम कर, पण कोणाकडूनही परतफेडीची अपेक्षा ठेवू नकोस, कारण तुझी परतफेड करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यांनी तुला मान दिला नाही तर काय झालं, मी तुला माझ्या हृदयात स्थान दिलं आहे. त्यांनी तुझं घर सोडलं असेल तर काय झालं, मी तुझ्या वास्तूत कायमचा मुक्काम ठोकला आहे. जेव्हा तुला खूप एकटं वाटेल, जेव्हा तुला वाटेल की आता कोणाशी बोलावं असं कोण उरलं नाही, तेव्हा शांतपणे डोळे मिटून माझ्यासमोर बस. मी तुला प्रतिसाद देईन. तुझा हा एकाकीपणा मी माझ्या भक्तीने भरून टाकेन. तू कोणाकडेही भीक मागू नकोस, ना प्रेमाची ना आदराची, कारण तू साक्षात ब्रह्मांड नायकाचे लेकरू आहेस. तुझी किंमत या जगाला कळली नाही याचा अर्थ तू मौल्यवान नाहीस असा होत नाही. हिऱ्याची पारख फक्त जवारालाच असते. आता रडणं थांबव आणि ताठ मानेने उभा राहा. ज्यांनी तुला आज नाकारले तेच उद्या तुझ्या प्रगतीचं कौतुक करतील. पण जेव्हा तू माझ्या प्रेमात इतका न्हावून निघालेला असशील की तुला त्यांच्या शब्दाचा काहीच फरक पडणार नाही. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या कायम पाठीशी आहे.